Praise the Lord. देवाला धन्यवाद. Overcoming fainting. बेशुद्ध होण्यावर मात करणे. Overcoming fainting. बेशुद्ध होण्यावर मात करून बाहेर कसं यायचं? Amen. आमेन. हालेलुया. You know, Bible tells us, बायबल आपल्याला सांगतं I had fainted की मी बेशुद्ध झालो unless I had believed to see the goodness of the Lord in the land of the living. मी जिवंतांच्या भूमीमध्ये देवाचं चांगुलपण पाहिलं नाही तर मी बेशुद्ध झालो होतो. That's what David says. असं दावीद बोललाय I would have fainted की मी बेशुद्ध झालो असतो if I had not believed to see the goodness of the Lord in the land of the living. जिवंतांच्या भूमीमध्ये परमेश्वराच्या चांगुलपणाला पाहण्यावर मी विश्वास ठेवला नसता तर मी बेशुद्ध झालो असतो असं दावीद म्हणतो. Amen. आमेन. How many know where is it? किती लोकांना ठाऊक आहे हे वचन कुठे लिहिलेलं आहे? Come on, tell me now. कुणाला माहिती आहे कुठे लिहिलेलं आहे हे वचन? Yes? Psalms, everybody knows Psalms. स्तोत्र संहिता. ते सगळ्यांना माहिती आहे स्तोत्र संहिता. Where is it? Come on, tell me. कुठे आहे? कुठल्या स्तोत्रात लिहिलेलं आहे? Huh? Somebody said it. 100. Yes. And verse? In the whole church nobody knows. संपूर्ण चर्च मध्ये कुणालाही माहित नाही. Huh? Come on, you have to search. I will not stop now. तुम्ही शोधा आता. शोधा. वो फोन साइड में रखा. गूगल पे मत चेक कर. Tell me. वो फोन साइड में Huh? रखा. Verse? Oh. Only 145. Huh? 145? 145. Who said it now? कोण बोललं? They have to read the Bible again. Okay, somebody else? आणि कोणाला ठाऊक आहे? What? What 6? Psalm 145? स्तोत्र 145:6. No. नाही. Huh? Psalm 27? Who said it now? 27:13. कोण म्हणालं? स्तोत्र 27:13. Yes, who said it? ते ब्रदर उभे राहिले होते ग्रीन कलरचा. Praise God. That's true. Correct. बरोबर आहे ब्रदर. स्तोत्र संहिता 27:13. I would have lost heart unless I had believed that I would see the goodness of the Lord in the land of the living. जिवंतांच्या भूमीत परमेश्वराचे चांगुलपण पाहायला मी विश्वास धरला नसता तर मी खचलो असतो. Praise God. बेशुद्ध ज्याला मी म्हणाले त्याला असं इथे लिहिलंय की मी खचलो असतो. In the Bible, बायबल मध्ये fainting is often a metaphorical term used to describe a state of extreme weakness. खचणं किंवा बेशुद्ध होणं हे अशासाठी वापरलं जातं की जिथे तो व्यक्ती खूप अशक्त पडलाय, Exhausted, एकदम थकून दमून गेलाय, discouraged, नाराज झालाय, despaired of life. हरलेला आहे, आयुष्यामध्ये थकलेला आहे. Whether it is physical or emotional or spiritual. मग शारीरिक असो, भावुक असो, आध्यात्मिक रीतीनं असो. It means to grow weak and weary. त्याचा अर्थ असा की अशक्त होणं आणि थकणं. It speaks about a state of being overwhelmed by the circumstances. की जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला बघून थक्क होणं, Emotionally down. भावुक रीतीनं खचून जाणं. And when it affects your spirit, आणि ही अवस्था जेव्हा तुमच्या आत्म्यावर परिणाम करते it affects your mind, it affects your body, it affects your performance. तेव्हा तुमच्या मनावर, शरीरावर आणि तुमच्या सादरीकरणावर म्हणजे तुमच्या कामावर सुद्धा त्याचे परिणाम The होतात. whole constitution collapses. तुमची संपूर्ण प्रकृती त्याच्यामध्ये ढासळते. That's why your spirit needs to be strong. आणि म्हणून तुमचा आत्मा खूप खंबीर आणि स्ट्रॉंग असला पाहिजे. It is the spirit that can sustain your mind and your body. कारण आत्मा तुमच्या मनाला आणि शरीराला पाठिंबा देऊ शकतो किंवा देतो. That's why David said, म्हणून दावीद बोला, when my spirit faints within me, you know my way.
माझा आत्मा जेव्हा माझ्या आतमध्ये थकून जातो त्याला तुला माझे मार्ग ठाऊक आहेत. In Psalm 142:3, स्तोत्र 142:3 he's speaking about his spirit. तो स्वतःच्या आत्म्याविषयी बोलत आहे. He says, if my spirit faints within me, तो म्हणतो माझा आत्मा जर माझ्या आतमध्ये बेशुद्ध झाला, मूर्छित झाला, you know my way. तेव्हा तू माझी वाट जाणतोस. स्तोत्र 142:3. It refers to a sense of inner weakness or despair. म्हणजे आतून एक नाराजी येणं, व्याकुळपणा येणं. When David is saying, I almost fainted, he's not speaking about literal fainting. आणि दावीद जेव्हा म्हणतो की मी जवळजवळ मूर्छित झालो किंवा थकून गेलो, म्हणजे अगदी लिटरली तो बेशुद्ध झाला असं नाही. He didn't become unconscious. मूर्छित झाला, बेशुद्ध झाला असं नाही, शुद्ध गेली त्याची असं नाही. There is a possibility when you have troubles and anxiety, you may collapse. अशी शक्यता असते सुद्धा की जेव्हा केव्हा आपल्या जीवनामध्ये त्रास येतात, काही टेन्शन येतात, त्या टेन्शनच्या त्रासाच्या भाराखाली काही माणसांना चक्कर येते, भोवळ येते, ते लोक बेशुद्ध You may होतात. lose control also. आणि त्यावेळेला तुमचं नियंत्रण, तुमचा ताबा जाऊ सुद्धा शकतो. It may have happened, it may not have happened, we don't know. आणि असं झालं असेल किंवा असं झालं नसेलही, आपल्याला ठाऊक नाही. But David says, पण दावीद म्हणतो I was emotionally shattered भावुक रीतीनं मी विखरलो and physically depleted of my strength. आणि शारीरिक रीतीनं माझ्यातली सगळी ताकदच निघून गेली. It also speaks about spiritual exhaustion. एक आध्यात्मिक रीतीनं मनुष्य खलास होणं ज्याला म्हणतात ते हे आहे. When you are spiritually exhausted, आध्यात्मिक रीतीनं जेव्हा तुम्ही खलास होता, एकदम थकून जाता, there is no hope for you. त्याला तुम्हाला आशाच उरत नाही. It's like your battery has drained and you need to plug into the power. आणि मग असं असतं की तुमची बॅटरी एकदम डिस्चार्ज झालेली आहे, ड्रेन झालेली आहे, तुम्हाला परत चार्जिंग करायला लागणार आहे. And so it speaks about hardships मग- and troubles that come your way. अशी अवस्था कशामुळे येते? अशी अवस्था अशामुळे येते की तुमच्या मार्गात, तुमच्या जीवनात जे काही त्रास येतात, जी काही टेन्शन येतात, ज्या काही समस्या येतात, त्यापैकी माणसांची परिस्थिती अशी बनू शकते. David had almost given up. दाविदाने तर जवळजवळ हारच मानली. However, तरी his hope त्याची आशा and his faith आणि त्याचा विश्वास, in God's promises, देवाच्या अभिवचनांवरची त्याची आशा आणि विश्वास, it sustained him. त्याने त्याला पाठिंबा दिला त्या अवस्थेमध्ये आणि कशाने नाही. Amen. Amen. And this sentiment is reflected when David says, आणि ही भावना इथे दर्शित होते जिथे दावीद म्हणतो I would have lost heart की मी तर माझं हृदयच म्हणजे खच्चित झालं असतं, unless I believed in the Lord. म्हणजे मी प्रभूमध्ये विश्वासच ठेवला नसताना तर मी बेशुद्धच झालो असतो. That means याचा अर्थ to come out of your troubles, your faintings, you have to believe in God. तुमच्या त्रासातून बाहेर यायला, तुम्ही जसे बेशुद्ध होत असाल त्रासांमध्ये, तर त्यातून बाहेर पडायला तुम्हाला देवावर विश्वास ठेवावा लागेल. That's why he said, म्हणून तो म्हणाला, unless I had believed that I would see the goodness of the Lord in the land of living, I would have fainted. म्हणून तो म्हणाला, जिवंतांच्या भूमीत यहोवाचे चांगुलपण पाहायला मी जर विश्वास धरला नसता तर मी खचलो असतो. What are the reasons that David was almost fainting? अशी काय कारण की ज्या कारणांपायी दावीद जवळजवळ असा खचून गेला? David faced intense trials throughout his life. कारण दावीदाला ना आयुष्यभरात खूप समस्यांना तोंड द्यायला लागलं. You know, Saul was after him. तुम्हाला माहिती आहे की शौल त्याच्या जीवामागे लागलेला होता. His close friends betrayed him. त्याच्या जवळच्या मित्राने त्याला दगा दिला होता. And there were other personal failures also that fainted him. आणि व्यक्तिगत काही अपयश त्याला आलेली होती, त्यापायी सुद्धा तो खचून गेला. So David recognized तर दावीदाने ते ओळखून घेतलं that I am frail. की मी आता एकदम दुबळा झालोय. There is a natural tendency in me to be overwhelmed in the face of troubles. आणि माझ्यामध्ये एक नॅचरल किंवा नैसर्गिक वृत्ती आहे की त्रास जर माझ्या तोंडासमोर आले तर तिथं मी असा दुबळा पडतो. See, he was not a person who was not afraid. म्हणजे तो घाबरत नव्हता असं नव्हे, He was afraid. दाविदाला सुद्धा भय वाटायचं, His strength was in God. पण दाविदाची शक्ती देवात होती. See, आमेन. that's why he says, whenever I am afraid, I trust in the Lord. म्हणून तो म्हणाला ना की जेव्हा केव्हा मला भय वाटतं, मला भीती वाटते, मी देवावर विश्वास ठेवतो. So we will see some of the different reasons for David's faintings. तर दावीद का खचून गेला त्याच्या मागची काही वेगवेगळी कारणं आपण पाहूया And so we will take a few points. आणि त्यातले काही मुद्दे आपण घेऊया. First is, पहिला मुद्दा, David was pursued by his enemies. दाविदाच्या मागे त्याचे शत्रू लागलेले होते. If you read in 1 Samuel 19 chapter, 1 शमूएल याचा 19वा अध्याय तुम्ही जर वाचला right up till the 24th chapter, तर तिथून पार 24व्या अध्यायापर्यंत David was spending his life
fleeing from King Saul. दावीद शाऊल राजापासनं पळून जात होता सारखा त्याचा जीव वाचवायला. Because Saul was after him to kill him. कारण शाऊल त्याच्या मागे लागला होता त्याला ठार मारायला. Why? का? Because Saul was jealous of David. कारण शाऊलाला दाविदाचा हेवा वाटायला लागला. शाऊल दाविदावर जळायला लागला. If people are jealous of you, they will always think of ruining you. आणि लोक जर तुमच्यावर अशा पद्धतीनं जळू लागले, ईर्ष्या करू लागले, हेवा करू लागले, तर ते लोक नेहमी तुमचं वाटोळं लावायलाच पाहतात. Every time you are blessed, somebody is there to be jealous of you. ज्या दरवेळेला तुम्ही आशीर्वादित होता त्या दरवेळेला कोणीतरी असतंच की ज्याला त्याचा हेवा होतोय, ईर्ष्या होती. When you work hard जेव्हा तुम्ही फार मेहनत करता, and you come up in life, मेहनत करून आयुष्यात वर येता, not many people will be jealous of you. तेव्हा अनेक लोकांना तुमची ईर्ष्या होणार नाही. But when God by His grace lifts you up, पण देवाने जर देवाच्या कृपेने तुम्हाला उचललं, there are many people who will be jealous of तर you. मग अनेक लोकांना तुमची ईर्ष्या व्हायला लागते आणि लोक तुमच्यावरती जळायला लागतात Why him and why not की me? यांनाच कशाला आणि मला का नाही देवाने उचललं. And so this constant danger तर सातत्याने हा जो धोका त्याच्या जीवनात आला and running away from Saul आणि सारखं त्याला शौलापासून जे पळून जायला लागत होतं and hiding in the caves, आणि जाऊन गुहेमध्ये लपायला लागत होतं सारखं सारखं, it brought despair in his life. त्यातून तो नाराज झाला, तो खचून गेला. मग Amen. आमेन. Throughout his life, का आयुष्यामध्ये त्याच्या संपूर्ण आयुष्यभर David faced many enemies, दाविदाने अनेक शत्रूंना तोंड दिलं and that caused physical and emotional and spiritual exhaustion. आणि त्याला तोंड देता देता मग आध्यात्मिक रीतीनं, शारीरिक रीतीनं, भावुक रीतीनं तो खचून गेला. But मग yet, तरी he was not a man who was ready to die. तो काय असा माणूस नव्हता की जो हार मानून मरायला तयार होईल. He was not a man who was ready to give up. तो असा माणूस नव्हता की जो अगदी हातपाय गाळून एकदम हारच मानेल. He must have said तो म्हणाला असेल at times कधी कधी that there is only a step for me away from death. की आता माझ्यात आणि मरणामध्ये एकच पाऊल आहे असं तो म्हटला सुद्धा एकदा. Yet, तरी he is trusting in God. देवावरती त्याचा विश्वास कायम He is होता. trusting in God. त्याचा विश्वास देवावर कायम होता He would look to God. आणि तो देवाकडे बघतच जगायचा. That's why Psalm 142 verse 3 says, आणि म्हणून स्तोत्र 142 We just आणि read now. 142:3 आपण आता वाचलं. when my spirit grows faint within me, it is you who watch over my way. स्तोत्र संहिता 142:3 माझ्या ठाई माझा आत्मा मूर्छित म्हणजे बेशुद्ध झाला तेव्हा तू माझी वाट जाणली ज्या मार्गात मी चाललो. King Saul was the greatest persecutor of David. आणि शाऊल राजा दाविदाचा सगळ्यात मोठा वैरी आणि छळ देणार. He was consumed by jealousy. आणि तो शाऊल ना दाविदा विरुद्ध ईर्ष्या आणि जळफळाट घेऊन अगदी भस्म झालेला. When David was in the field and grasslands of Bethlehem, दावीद जेव्हा बेथलेम गावातल्या हिरव्यागार कुरणांमध्ये होता, taking care of his father's sheep, आपल्या बापाच्या कळपाला सांभाळत होता, nobody was jealous of him. तेव्हा दाविदाची ईर्ष्या कुणाला झाली नाही. Not even his brothers were jealous of तेव्हा him. त्याची सख्खी भावंड सुद्धा त्याच्यावर जळली नाही They never fought with him. आणि भांडली नाही त्याच्याशी का काही नाही. But the moment God touched him, पण ज्या क्षणाला देवाने दाविदाला स्पर्श the केला, moment God lifted him up, ज्या क्षणाला देवाने दाविदाला उचललं, he was surrounded by enemies. मग त्याच्या अवतीभोवती जे सगळे शत्रू आले. When you get in the will of God, असं होतं जेव्हा आपण देवाच्या इच्छेत येतो, people are there out to remove you from the will of तेव्हा God. अवतीभोवती लोक असतातच आपल्याला देवाच्या इच्छेतून बाहेर खेचायला, When you're काढायला. walking in the destiny that God has planned for you, आणि देवाने तुमच्यासाठी जी ठरलेली आयुष्याची दिशा आखली आहे त्यात जेव्हा तुम्ही चालायला लागता, the devil will put people there to remove you from that destiny. तेव्हा सैतान अशा लोकांना टाकतोच की त्या ठरलेल्या दिशेतनं तुम्ही हटावं. So you should know it तुम्हाला हे कळायला पाहिजे and never give up. आणि म्हणून तुम्ही हार कधी मानायची नाही. And so here Saul was consumed with jealousy. तर इथे शाऊल त्या ईर्षेनं अगदी भस्म झाला. When it started, कधी याची सुरुवात झाली? the moment he defeated Goliath, ज्या क्षणाला दाविदाने गोलायतला हरवलं तेव्हापासून हे सुरू the झालं. moment David defeated Goliath, jealousy started. ज्या क्षणाला दाविदाने गोलायतला हरवलं, पाडलं, त्या क्षणाला शाऊलाच्या हृदयामध्ये दाविदा विरुद्ध जळफळाट आला. The women started singing. कारण की बायका गाऊ लागल्या Saul had slain his thousands. आणि म्हणायला लागल्या की शाऊलाने 1000 मारले, David had slain his 10,000. दाविदाने 10,000 मारले, 9,000 more. म्हणजे 9,000 जास्त दाविदाने मारले. That is not proper. ते काय बरोबर नाही, मग पचे ना ते. And so David had become popular. दावीद झाला प्रसिद्ध. And so Saul wanted to kill him. मग शाऊलाच्या मनात आलं की ह्याला आपण जिवंत ठेवायचं नाही, ह्याला मारून टाकू आपण. And what was the impact? आणि त्याचा परिणाम, त्याची छाप, त्याचा प्रभाव काय पडला? David spent years fleeing for his life. त्याचा प्रभाव असा पडला की दाविदाला जीव वाचवण्यासाठी आयुष्यामध्ये कितीतरी वर्ष असं धावत राहायला लागलं, Hiding in the लपडावं caves. लागलं,
गुहांमध्ये जाऊन लपावं लागलं running into En-Gaddai. आणि एनगदाय मध्ये जाऊन पळावं लागलं की जीव Never वाचला. lived in the house, आणि तो घरात कधी राहिला नाही दावीद या कारणापायी. only running. नुसता धावतो धावतो कारण जीव धोक्यात आहे. And these circumstances left him exhausted. आणि या परिस्थितीमुळे दावीद अगदी खचून गेला And he was in constant danger. आणि मग सारखं त्याला धोका होता. In Psalm 18, 4-6, स्तोत्र संहिता 18:4-6 you can read the turmoil that was going in his heart. ज्या गदारोळातून दावीद जात होता त्याच्या हृदयामध्ये जो गदारोळ माजलेला तो आपल्याला स्तोत्र संहिता 18:4-6 वाचायला The मिळतो. cords of death entangled me, the torrents of destruction overwhelmed me. मृत्यूच्या दोऱ्यांनी मला वेढलेले आहे, अभक्तीच्या पुरांनी मला भयभीत केलेले आहे. Say, मृतलोकाच्या दोऱ्यांनी मला घेरलेले आहे, मृत्यूचे पाश माझ्यावर आलेले आहेत say. वगैरे वगैरे. He must be saying, I was better off in Bethlehem. म्हणजे दावीद म्हणत असेल की मी बेथलेम मध्ये होतो ते बरं होतं. But getting into the plan and will of God, I have to face all these things. पण देवाच्या योजनेमध्ये आलो, देवाच्या इच्छेमध्ये मी आलो आणि त्यामुळे बघा मला किती साऱ्या गोष्टींना संकटांना तोंड द्यायला लागत When आहे. you get into your destiny, पण हे असं नसतं. जेव्हा तुम्ही देवाने ठरवलेल्या तुमच्यासाठीच्या आयुष्याच्या दिशेत चालायला लागता the devil becomes more active. सैतान अजून सक्रिय कार्यरत होतो. Say, so the troubles you are going through right तर now, आता ज्या कुठल्या त्रासातनं तू जातोयस it may seem it is more than what troubles you had when you were in the world. तुला असं वाटत असेल की मी जगात असताना मला एवढे त्रास नव्हते जेवढे मला आता त्रास व्हायला लागलेत. But it is so because you are in the plan of God. पण असं का आहे? कारण तू देवाच्या योजनेत आहेस. Say, असं का होतंय? कारण की तू देवाच्या योजनेत आहेस. that time God was not with you, त्याला देव तुझ्या सोबत नव्हता तू जगात असताना. but now God is with you. आता देव तुझ्या सोबत आहे. Even in your troubles, God is with अगदी you. तुझ्या त्रासांमध्ये सुद्धा देव तुझ्या सोबत आहे. Amen. आमेन. हालेलुया. So troubles may start तर त्रास सुरू होतील तुझ्या आयुष्यात तू देवाच्या इच्छेत चालायला लागला because it is all tied up to the rise in power. कारण की हे सगळं वर येणाऱ्या उत्कर्षाला येणाऱ्या सामर्थ्याशी बांधलेलं आहे. Because the devil knew where David was now heading to. काय सैतानाला ठाऊक होतं की दावीद आता होता होता कुठे जाणार आहे, कुठे पोहोचणार आहे. He is going to enter the plan of God. दावीद आता होता होता देवाच्या योजनेमध्ये प्रवेश करणार आहे He is going to become the king of over Israel. आणि तो इस्रायल देशाचा राजा होणार आहे. सैतानाला माहित होतं. And that was the plan of God. आणि देवाची ती योजना होती दाविदासाठी. Because कारण through David, दाविदाद्वारे there will come the Messiah who will be called the son of David. मसीहा येणार आहे ज्याला दाविदाचा पुत्र नाव So असेल. these are all written by तर God. हे सगळं देवाने लिहिलेलं योजलेलं आहे. And as you enter the written plan of God आणि for मग your जसं life, तुम्ही लोक स्वतःच्या जीवनासाठी देवाने लिखित केलेल्या योजनेत चालता these things will happen. या गोष्टी आणि त्रास तर होणार. You have to stand it, you have to face it with the strength of the Lord. त्रास तर होणार, छळ तर होणार, सहन करायचा, देवाच्या शक्तीनं त्याला तोंड द्यायचं. And people will be jealous when God raises you. आणि देवाने तुला वर आणलं, उत्कर्षाला आणलं, मोठं केलं की लोक तुझ्यावर जळणार. हा ठरलेला हिशोब आहे. There will always be rivalry when God lifts you. आणि देवाने तुला वर उचललं तर नेहमी शत्रू तयार होणार, Always rivalry. वैर येणार. See? And so Saul wanted to somehow remove him. तर शौलाला कसंही करून दाविदाला काढून टाकायचं होतं मार्गातून. And so he was just running. आणि म्हणून दावीद सारखं धावत होता जीव वाचवत. Now some will say, काही लोक म्हणतील but why did God allow David to go through this kind of पण मग persecution? देवाने कशाला दाविदाला एवढ्या सगळ्या छळातनं जायची परवानगी दिली. Why didn't God stop Saul persecuting David? आणि देवाने का नाही शौलाला थांबवलं की शौलाने त्रास आणि छळ करू नये दाविदाचा. God did not immediately stop Saul from persecuting David. दाविदाला शौलाला देवाने लगेच थांबवलं नाही दाविदाला त्रास देण्यापासून. Because कारण God had a purpose for David. देवाचा संकल्प होता ना दाविदाच्या जीवनात. There was a purpose. एक संकल्प होता देवाचा दाविदाच्या जीवनात. See, he has to allow that period for David to go through suffering and testing. आणि म्हणून देवाने त्या सगळ्या घटना तो सगळा काळ दाविदाच्या जीवनात यायला परवानगी दिलीच पाहिजे की त्या सगळ्या त्रासातनं छळातनं तो गेला पाहिजे, चिमटे बसले पाहिजेत. Because if you are going to be the king, कारण तू जर राजा होणार आहेस देशाचा you have to have a compassionate heart. तर एक कळवळानं भरलेलं हृदय पाहिजे प्रजेसाठी. See? Saul never went through all these things. शौल कधीच या सगळ्या त्रासातनं गेला नाही. When you want to reach the top, you will go through it. तुम्ही जेव्हा वर जायला मागत असताना तेव्हा या सगळ्यातनं तुम्ही जाल.
It was testing time for David. दाविदासाठी ती एक कसोटीची वेळ होती. Now it may seem that God was very passive in all these things. आणि असं दिसायला दिसेल की मग देव कुठे होता, देव एवढा शांत का बसला? No, God was not passive. देव शांत नव्हता. God was actively working through the circumstances. देव सक्रियपणे परिस्थितीद्वारे कार्य करत होता. Because he was planning to fulfill the will of God in David's life. कारण की देव दाविदाच्या जीवनामध्ये त्याची परिपूर्ण इच्छा पूर्ण करत होता. Say, आणि त्या प्रोसेस मध्ये या घटना घडतातच. say, Saul was not in it anywhere. शौल तिथे कुठेच नव्हता. God just left Saul. शौलाला सोडून दिलं देवानी. Say, if you get out of the will of God, God just leave you to live your own life. तुम्ही जर देवाच्या इच्छेबाहेर गेलात ना तर देव तुम्हाला सोडून दिल असंच, आणि देव नाही मग तुमच्याकडे परत येणार, देव Because सोडून देईल. God has a plan for Israel. कारण देवाची इस्रायलसाठी योजना होती. God had a plan for David and his future आणि generations. देवाची दाविदासाठी आणि त्याच्या भवितव्यातल्या पिढ्यांसाठी योजना होती. Now, what are some of the reasons why God permitted Saul's persecution of David? आता शौलाने दाविदाला जे एवढं छळलं ते का छळू दिलं देवाने, त्याच्या मागची काही कारण. First point, पहिला मुद्दा, to develop David's character. दाविदाचं चारित्र्य विकसित करायला, की स्वभाव चारित्र्य विकसित झालं पाहिजे. And so God used Saul's relentless pursuit to prepare David for his challenges. आणि म्हणून शौलाचा वापर देवाने अशा पद्धतीनं होऊ दिला की जिथे शौल दाविदाचा छळ करतोय आणि त्यातून मग दावीद विकसित होईल. For the challenges of becoming the king over Israel. इस्रायल देशाचा राजा होण्यामागे जी काही आव्हानं येणार आहेत त्यासाठी मग ज्या कशातून जायला लागणार आहे त्यात जाऊन दावीद मग तिथपर्यंत पोहोचेल. David needed to learn patience. दाविदाला धीर शिकून घ्यायची गरज होती. David needed to learn humility. दाविदाला नम्रता सुद्धा शिकून घ्यायची गरज होती. David needed to learn to trust on God. आणि दाविदाला देवावर विश्वास ठेवायला सुद्धा शिकूनच घ्यायला Say, हवा होता. how can you trust God when you're not cornered? जेव्हा तुम्ही अडीअडचणीत अडकणार नाहीये तर तुम्ही देवावर विश्वास कसा ठेवणार आहे? The hardships he endured shaped him into a perfect leader that God wanted over Israel. दाविदाच्या आयुष्यात जे काही त्रास आले त्या त्रासांमधून जाऊन त्याला आकार मिळाला इस्रायलचा राजा आणि इस्रायलचा एक प्रभावशाली लीडर बनायला. A kind of leader ज्या पद्धतीचा लीडर, that completely depended on God अशा पद्धतीचा लीडर की जो संपूर्णपणे देवावर अवलंबून आहे rather than depending on his own strength. आणि स्वतःच्या शक्तीवर अजिबात अवलंबून नाहीये. God will not pick you up if you depend on your own strength. तुम्ही जर स्वतःच्या शक्तीवरती राज्य करायला निघालात तर देव तुम्हाला वेचणार नाही, तुम्हाला उचलणारच नाही. You have to submit yourself to God's strength. एक तर पहिलं म्हणजे तुम्हाला देवाच्या शक्तीवर स्वतःला सुपूर्त करून टाकावं You लागेल. have to say, I'm weak तुम्हाला म्हणावंच लागेल कधी ना कधी मी अशक्त आहे and you are strong. आणि तू बलवान आहेस. कधी ना कधी तुम्हाला हे म्हणावंच लागेल मी अशक्त आहे, तू बलवान आहे. Only those who lean upon God, God will lift them up. जे लोक फक्त देवाचा आधार घेऊन जगतात त्या लोकांनाच देव उचलतो हे लक्षात ठेवा. That's why David said म्हणून दावीद बोललाय in Psalm 27 verse 14, स्तोत्र 27:14 मध्ये, wait on the Lord, देवाचरणी वाट पहा, be of good courage, धीराने राहा, and he will strengthen your heart. यहोवाची प्रतीक्षा कर, दृढ आहेस तुझे हृदय धीर धरो, यहोवाची Wait प्रतीक्षा, for the Lord. यहोवाची प्रतीक्षा कर. So through adversity, तर सगळ्या विरोधात David developed qualities like resilience. दाविदामध्ये असे सगळे गुणधर्म तयार झाले, चिकाटीचे, तत्परतेचे, There developed mercy in him. हार न मानण्याचे, दयेचे, There developed a forgiving spirit. म्हणजे क्षमा करणारा स्वभाव त्याच्यात विकसित झाला. See, Saul could not forgive, but David could forgive Saul. शौल नाही क्षमा करू शकला पण दावीद मात्र शौलाला क्षमा करू शकला, जरी शौल त्याला ठार मारायचा प्रयत्न करत होता. Why? का? Because God was allowing him to go through these trials. कारण देव दाविदाला परवानगी देत होता या सगळ्या त्रासातनं जायची. आणि त्रासातनं माणूस गेला ना Yes. की मग तो नमतोच. He is humble. आणि नमतो, तो नम्र होतोच, कारण तो जातोच आहे एवढ्या त्रासातनं. तो काय बड्या मारणार आहे? He who is dead will not kill anybody. जो स्वतः मेलाय तो दुसऱ्याला काय मारणार? He cut the edge of the rope of Saul but did not kill him. त्याने शौलाच्या झग्याचा काठ कापला पण त्याला मारलं नाही. He had steadfast faith. त्याचा विश्वास सातत्याचा होता. शौल त्याच्या हातात सापडलेला तरी त्याने शौलाला ठार नाही मारलं. And these traits defined that he is the proper person to become king over Israel. आणि हे जे काही गुण आहेत ना त्या गुणातनं समजतं की इस्रायलचा राजा होण्यासाठी हाच यथायोग्य माणूस आहे. Because out of such a king only a son of David should be born. कारण अशा राजाच्या द्वारेच दाविदाचा पुत्र जन्माला आला पाहिजे, मसीहा. Amen. आमेन. Second, 2, to teach David to trust in God. दाविदाला देवावर विश्वास ठेवायला शिकवण्यासाठी हा त्रास होऊ दिला देवाने. Are you getting me? कळतंय ना? To teach David to trust in God. दाविदाला देवावर
विश्वास ठेवायला शिकवण्यासाठी देवाने शौलाला दाविदाला छळू दिले. David had been anointing as king by Samuel. शमूएलाने दाविदाला राजा म्हणून अभिषिक्त तर केलेलं. He was a young boy, maybe 16, 17 years old. तेव्हा तो तरुण मुलगा होता, 16-17 वर्षाचा जेमतेम असेल, टीनेजर. See, Josiah became a king at 8 age. योशिया 8 वर्षाचा असताना राजा झाला. But here, इथे King David is anointed as king maybe in the age range of 15 to 17. दावीद राजाला राजा म्हणून अभिषेक देण्यात आला 15 ते 17 या वयात. But yet God did not allow him to sit on the throne. तरी सुद्धा देवाने दाविदाला सिंहासनावर बसायची परवानगी दिली नाही अजून. When God has a special plan for you, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. देवाची जेव्हा तुझ्यासाठी काहीतरी खास योजना असते, He has His own timing. तेव्हा देवाची स्वतःची वेळ असते. He has His own timing. देवाची स्वतःची वेळ असते, आपण पण घाई करायची नाही. And so God's timing for His reign had not yet come. आणि म्हणून देवाची जी ठरलेली वेळ होती दाविदानं सिंहासनावर बसायची आणि राज्य करायची, ती अजून आली नव्हती. So Saul's persecution forced David to completely rely on God. तर शौलाने दाविदाचा हा जो काही छळ केला ना, त्या छळातनं दाविदाला संपूर्णतः देवावर अवलंबून राहावंच लागलं, कारण पर्यायच नाही. Day and night he was seeking God. दिवस रात्र मग दावीद देवाला शोधत राहिला. 3 times in a day he would praise God. दिवसातून 3दा तो देवाची स्तुती करायचा. He was looking to God for protection. आणि संरक्षणासाठी देवाकडे बघायचा की तूच मला आता वाचव. He was looking to God for guidance. आणि देवाकडे बघायचा की तूच मला मार्गदर्शन कर. He was looking to God for deliverance. आणि देवाकडे सुटकेसाठी सारखा बघायचा, प्रार्थना करायचा, स्तुती करायचा. See, he had no time to take things in his own hands. आणि दाविदाकडे वेळच नव्हता की दाविदाने सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात घेऊन काही करावं. No, he said, I cannot do it. दावीद म्हटला मला करायला जमणारच I will नाहीये. just do one thing. मी एकच काम करणार Lean आहे. on God. देवाचा आधार घेणं, Trust God. देवावर विश्वास Seek ठेवणं, His face. देवाचं मुख शोधणं, Praise Him. देवाची स्तुती Worship करणं, Him. देवाची आराधना करणं. That's all. बस मला एवढंच करता येणार आहे, बाकी मला काही करता येणारच And नाहीये. only such a person is a winner on this earth. आणि तेच पाहिजे ना, असाच माणूस या जगात विजयी होतो. Say, बाकीचं काही पाहिजेच नाहीये ऍक्च्युली. Psalm 56, 3 and 4. स्तोत्र संहिता 56, 3 आणि 4. When I am afraid, I put my trust in you. In God, whose word I praise. In God I trust and I am not afraid. स्तोत्र संहिता 56, 3 आणि 4. मला भय वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरोसा ठेवीन. देवाच्या ठाई मी त्याच्या वचनाची स्तुती करीन. Yes. देवाच्या ठाई मी आपला भरोसा ठेवला आहे. See? मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार आहे? Can you imagine that? बघा, Third point, तिसरा मुद्दा. to test David's obedience. दावीद किती आज्ञा पालनात राहतोय की नाही राहत याची परीक्षा घेण्यासाठी देवाने त्याला त्रासात जाऊ दिलं. So Saul's persecution gave David opportunities to demonstrate his loyalty to God's commands. तर शौलाने जो काही दाविदाचा छळ केला ना, त्या छळातनं जाऊन दाविदाला सुद्धा संधी मिळाली देवाला दाखवून द्यायला की मी तुझ्या आज्ञा पालनात आणि इमानदारीत आहे. Even under extreme pressure. प्रचंड दबावातून आणि प्रेशर मधून सुद्धा जरी मी जात असलो तरी मी तुझी इमानी सोडली नाही. That's very important. ते महत्वाचं. When you go through extreme pressures, जेव्हा तुम्ही प्रचंड दबावातनं जाता are you still loyal to God? तरी तुम्ही देवाची विश्वासू आणि इमानी आहात का? Do you say, though he slay me, yet I will trust on you? तुम्ही असं म्हणता का त्या अवस्थेमध्ये की त्यांनी मला ठार मारलं तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवत जगणार आहे? See, a broken person cannot break anybody. बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुटलेला माणूस कुणाला तोडू नाही शकत. A homeless person cannot break anybody's home. निराश्रित माणूस म्हणजे ज्याला राहायला घर नाही, तो कुणाचं घर तोडू नाही शकत. त्याला स्वतःला राहायला घर नाहीये. God had to bring him to that position. देवाला त्याला तिथपर्यंत आणावं लागलं. तोड़ तोड़ के उसको बनाया प्रभु ने. तोड़ के ही बनाता है प्रभु. If you have riches, he will remove your riches and then make you rich. तुमच्याकडे धनसंपत्ती असेल तर देवबाप कदाचित ती काढून टाकेल आणि मग तुम्हाला परत धनसंपत्तीवान करेल. But you will say, I had already riches, now also God has given me riches. What's the difference? मग तुम्ही म्हणाल की अरे अगोदर माझ्याकडे धनसंपत्ती होतीच, ती देवाने काढून कशाला घेतली, आता नाहीतरी त्याने मला ती परत दिलीच ना. See, there are two things in it. दोन गोष्टी याच्यात असतात. Those riches were gained by your own strength. ती धनसंपत्ती तुम्ही तुमच्या ताकदीवर कमवली होती. And now the blessing that came is coming from God. आता जो आशीर्वाद येतोय तो देवाकडनं येतोय. जमीन आसमानाचा त्यात फरक आहे. Secondly, घाम गाळून घेणं आणि देवाने देणं यात फरक खूप आहे. and secondly, दुसरी बाब,
When you had your riches, जेव्हा तुमच्याकडे तुमची धनसंपत्ती your होती, character was not developed. तुमचा स्वभाव पण काही फारसा चांगला नव्हता. But when all the riches were removed, पण जेव्हा तुमची सगळी धनसंपत्ती काढली, you came close to God. तुम्ही कंगाल झाला, मग तुम्ही देवाच्या जवळ आला Your character developed. आणि मग तुमचा स्वभाव, ज्याला चारित्र्य म्हणतात, ते सुधारलं. And now you've got riches. आता तुमच्याकडे धनसंपत्ती परत आली Plus your best character. आणि प्लस चांगला सुधारलेला स्वभाव सुद्धा आला की सुधर गई अभी मेरी बिगड़ी चाल. Character cannot come with riches. चारित्र्य आणि चांगला स्वभाव पैशानी येत नाही. Only through persecution and छळातनं, trials. त्रासातनं जाऊनच स्वभाव सुधारतात. Praise God. And so when David had a chance to kill Saul many times, आणि म्हणून दाविदाला अनेक वेळा शौलाला ठार मारायची संधी जरी मिळाली, he refused. दाविदाने ती संधी नाकारली. His officers said, त्याचे ऑफिसर्स एकदा त्याला म्हणाले, see, Saul has been given in your hand by God. ओ दावीद महाराज, या शौलाला देवाने तुमच्या हातात दिलंय. One strike. एक तुम्ही घाव घाला. You tell me, मला tell सांग- us, we will do. मला सांगा, आम्हाला सांगा, आम्ही करतो. One strike and he will be बस done. एक घाव घातला तर शौल मरेल. David said, no. दावीद म्हणाला, नाही नाही, ऐसा नाही करते बेटा. When our character is developed, चारित्र्य आणि स्वभाव जेव्हा आपला सुधारतो, you will not take revenge on मग anyone. तुम्ही कुणावर सूड उगवायला जात नाही. बदला घेणं काम आपलं नाहीये. He refused to take that chance to kill त्याने Saul. नाकारलं की हो मला संधी आहे, मलाही कळतंय संधी आलेली आहे, पण मी नाही साधणार, मी त्याला मारणार नाही. He said, he is Saul's, he is God's anointed. तो म्हणाला, दावीद म्हणाला, हा शौल पण देवाद्वारे अभिषिक्त आहे. Forget about his character, but God had placed him. त्याचा चारित्र्य आणि स्वभाव सोड, देवाने त्याला अभिषिक्त केलेलं आहे. That's why when people talk against some men of God today, I fear. म्हणून ना अलीकडे जेव्हा काही माणसं तोंडाला हाड नसल्यासारखं काही देवाच्या सेवकांच्या विरुद्ध बोलतात ना, मला भीती वाटते. We have no right. आपल्याला काय हक्क आहे? We have no right to speak against them. काय हक्क आहे आपल्याला देवाच्या सेवका, जे अस्सल देवाचे सेवक आहेत त्यांच्या विरुद्ध बोलायचा काय हक्क आहे आपल्याला? Real men of God. जे देवाचे खरे अस्सल सेवक आहेत, I mean, we didn't place them, God placed them. आपण थोडं त्यांना उभं केलंय, देवाने त्यांना नेमलंय ना. They are answerable to God. ते देवाला उत्तर देणार आहेत ना. तू कशाला तुझं तोंड वळवळतो? Say, here, इथे Saul was trying to kill David, yet David says he is the Lord's anointed. शौल दाविदाला ठार मारायचा प्रयत्न करत होता, तरी दावीद म्हणतो त्याच्या लोकांना की नाही, शौल देवाद्वारे अभिषिक्त आहे. Say, this showed David's great respect for God's authority and plan. आणि त्याच्यावरनं दिसून येतं की दाविदाला किती आदर होता देवाच्या अधिकारासाठी, देवाच्या योजनेसाठी, किती आदर. When God wants to remove Saul, let God decide. आणि देवाला जेव्हा शौलाला काढायचं असेल तो काढेल. देवाला ठरवू दे, मी नाही करणार. It's not in my time, माझ्या वेळेत नाही. in his time. माझा शत्रू आहे, माझा एनिमी आहे म्हणून मी काटा काढणार, ती कामं आपली नाही आहेत. देव देवाच्या वेळेत करेल, In not my way, माझ्या रीतीनं नाही. not with a sword, मी तलवार घेऊन येणार नाही. not my sword. माझी तलवार नाही. My sword will not have the blood of Saul. माझ्या तलवारीला शौलाचं रक्त लागणार नाही. It will be done in God's way. देवाच्या रीतीनं ते होईल. मी त्याला मारणार नाही, मी असं करणार नाही. He said in 1 Samuel 24:6. 1 शमूएल 24वा अध्याय आणि त्यातल्या 6व्या वचनामध्ये दावीद बोलला, The Lord forbid that I should do this thing to my Lord, the Lord's anointed, to put out my hand against him, seeing he is the Lord's anointed. 1 शमूएल 24वा अध्याय 6वं वचन. आणि त्याने आपल्या माणसांना म्हटले, म्हणजे दाविदाने, की मी आपल्या धन्यावर म्हणजे शौलावर यहोवाच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा, अशी गोष्ट यहोवाने माझ्याकडनं घडू देऊ नये, कारण तो यहोवाचा अभिषिक्त आहे. So stop talking foolishly. तर तुम्ही मूर्खासारखं बोलू नका रे. That's what he was telling his officers. म्हणजे जणू काही तो आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना सांगत होता की मूर्खासारखं बोलू नका. We are not going to attack Saul. आपण नाही शौलावर काय हल्ला He करायचा. is my king. तो माझा राजा आहे. I am anointed king, but he is seated on the throne. मी अभिषिक्त राजा आहे झालेलो, परंतु तो बसलाय सिंहासनावर विराजमान, तो राजा आहे अजून. And I pray आणि मी प्रार्थना करतो that the Lord will keep me from doing anything harm to his chosen की king. परमेश्वराने मला त्याच्या या अभिषिक्त निवडलेल्या राजाला काही हानी करू देऊ नये. And so Saul left the cave and went off into some place. मग शौलाने ती गुहा सोडली आणि शौल आणि कुठेतरी निघून गेला. Fourth point. चौथा मुद्दा, To reveal Saul's
true character. शौलाचं खरं चारित्र्य प्रगट करायला. How will Saul's character be revealed? शौलाचं सुद्धा खरं चारित्र्य आणि खरा स्वभाव प्रगट तर झाला पाहिजे ना. Unless David's character is better than his. दाविदाचं चारित्र्य आणि दाविदाचा स्वभाव जोपर्यंत शौलाहून चांगला होत नाही, शौलाहून जास्त सुधरत नाही, आपल्याला कळणार पण कसं. See, your character should be better than your enemy's character. तुझा जो स्वभाव आहे ना बेटा, तो तुझ्या शत्रूंच्या स्वभावापेक्षा वन अप आणि चांगला पाहिजे. Then God can stand for you. मग देव तुझ्या बाजूने उभा राहू शकतो. There has to be a difference. फरक पाहिजे का There नाही? has to be a difference between darkness and light, अंधारात आणि प्रकाशात फरक हवा ना. between God and Satan. देवात आणि सैतानात फरक हवा ना. So, to reveal Saul's true character, तर शौलाचं खरं चारित्र्य प्रगट करायला Saul's unjust persecution of David exposed his weakness, his jealousy, his hatred. शौलाने अन्यायीपणे दाविदाचा जो छळ केला ना, त्या सगळ्या छळातनं प्रगट झालं की दावीद किती वाईट आहे स्वभाव, शौल किती वाईट आहे स्वभावाने, तो किती मत्सराने, कपटाने, हेव्याने, Yes. ईर्ष्येनं, जळफळाटानं भरलाय. See, हे त्यातनं कळून आलं जेव्हा तो दाविदाला छळायला लागला. his nature was exposed. त्याचा स्वभाव उघडा झाला. His insecurity was exposed. त्याची असुरक्षितता सगळ्यांसमोर उघडी झाली. Only when a righteous man stands before the unrighteous man, the unrighteous man's insecurity and jealousy can be revealed. नीतिमान माणसाच्या समोर जेव्हा अनितिमान माणूस उभा राहतो, तेव्हा त्या अनितिमान माणसातली असुरक्षितता आणि जळफाट, ईर्ष्या, हेवा, मत्सर, कपट, द्वेष सगळं उघडं पडतं. It can be revealed before God. दिसून येतं, देवासमोर सगळं कळून येतं की हा माणूस बघ कसा आहे. And so Satan has no place to accuse. आणि मग सैतानाला जागा मिळत नाही ना मग कुठे काही दोष लावायला. God can say, देव म्हणू शकेल मग, see David, see Saul. बघा तुम्हीच बघा. देव म्हणेल तुम्ही बघा, दावीद बघा, शौल बघा. So shouldn't I forgive David? मग आता दाविदाला मी क्षमा करू नये? Shouldn't I stand by David? मी आता दाविदाच्या बाजूने उभं राहू नये? तुम्ही स्वभाव बघा Because the दोघांचे. devil is the accuser of the brethren. कारण सैतान बंधुजनांना दोष देणारा आहे. He is not the accuser of Saul. तो शौलाला दोष देणारा नाहीये, He is the accuser of David. तो दाविदाला दोष देणारा आहे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? मग देव म्हणतो बघा, आणि मग मी उभा राहणारच ना दाविदाच्या बाजूने आणि त्याला क्षमा करणारच. So by allowing Saul's action to continue, तर शौलाची जी काही कृत्य होती त्याला होऊ द्यायची परवानगी देऊन God revealed देवाने प्रगट केलं. why he had rejected Saul. देवाने उघडं करून दाखवलं सगळ्यांना की मी शौलाला का नाकारलाय. बघा बघा See बघा, this. याचा स्वभाव बघा, See him बघा and याचा see स्वभाव him. बघा, याचा स्वभाव बघा, आणि या दाविदाचा स्वभाव बघा. See, it demonstrated why he rejected Saul. का शौलाला देवाने नाकारलं? तर देवाने उघडं करून सगळ्यांना दाखवून दिलं, इसका कॅरेक्टर देखो और इस बंदे को देखो. And so Saul's persecution, तर शौलाचा जो छळ होता it served as a lesson एक धडा म्हणून आला for all of Israel then संपूर्ण इस्रायलसाठी तेव्हा, about the dangers of disobedience, about the dangers of pride and jealousy. आज्ञाभंग, गर्व, हेवा, ईर्ष्या, जळफळाट यातनं काय धोके निर्माण होतात. Our हे त्यातनं character should shine better than others. आपलं चारित्र्य आणि आपला स्वभाव सगळ्यांपेक्षा जास्त चमकला पाहिजे. If God has to stand by us, जर देवाने आपल्या बाजूने उभं राहावं लागलं, देवाने आपल्या बाजूने उभं राहावं अशी आपली इच्छा असेल, तर मी नेहमी स्वभावात 1 अप 100 अप पाहिजे. fifth point, पाचवा मुद्दा, to show God's sovereignty. देवाचं साम्राज्य की तो साम्राज्य करताय हे दाखवायला देवाने होऊ दिलं. So God used Saul's persecution to show तर देवाने शौलाचा हा जो दाविदाचा केलेला छळ आहे तो हे दाखवायला होऊ दिला that his plans cannot be thwarted by anyone. की माझी योजना कुणी धुळीत मिळवू शकत नाही. Despite Saul's attempt and several attempts to kill David, आणि जरी शौलाने अगणित वेळेला दाविदाला ठार मारायचा प्रयत्न केला तरी God protected David. देवाने दाविदाला सुरक्षित ठेवलं. दावीद मेलाच नाही. Did he die मेला का? that he could accuse God? की त्याने देवाला दोष द्यावा. दावीद मेलाच नाही ना. Did you die in your persecution? तुमचा छळ झाला, अरे पण तू मेला का? नाही ना. Did you come under a tree? तुम्ही काय झाडाखाली राहायला Were आला you का? eating coconuts and drinking coconut काय water? नारळ खात नारळाचं पाणी पीत बसलाय का? No. नाही ना. You are still seated here. अजूनही इथं You बसलाय are ना. still breathing. अजूनही श्वास चालू आहे ना. Yes, the I know. bulls of Bashan are around us, भाषणाचे बैल आपल्या अवतीभोवती आले, but they have not touched us. पण आपल्याला स्पर्श नाही झाला.
आमच्या आयुष्यात ते खरंच झालेलं आहे. No plague shall come near my dwelling. एकही पीडा माझ्या वस्तीस्थानाजवळ येणार नाही. That means नाही the म्हणजे plagues नाही. will be outside, याचा अर्थ आपल्या घराच्या बाहेर पीडा असणार आहेत, but not in my dwelling. माझ्या घरात नाही. God protected David every step of the way. देवाने दाविदाला प्रत्येक पावलावरती सुरक्षित ठेवलं. He showed David that his purpose will prevail. आणि दाविदाला देवाने दाखवून दिलं की माझा तुझ्या जीवनासाठी संकल्प आहे आणि तो घडणार आहे. David, my purpose will prevail. दाविदा, माझा संकल्प टिकणार आहे तुझ्या आयुष्यात, Even in your persecution, तुझ्या छळात सुद्धा, even in your tribulation, तुझ्या संकटात सुद्धा, even in your near-death experience. आणि अगदी मृत्यूचा तुला जो अनुभव येतोय त्याच्यात सुद्धा My purpose will prevail in your life. माझा संकल्प तुझ्या जीवनात टिकणार आहे. I have chosen you. अरे मी तुला I will निवडलं, put you on that throne. मी त्या सिंहासनावर तुला बसवूनच I राहील will put the crown on your head आणि मी तुझ्या डोक्यावर तो मुकुट घालणारच and you will sit on the throne. आणि तू त्या सिंहासनावर बसणारच. Say, praise God. देवाने जर एखाद्याचं असं ठरवलं असेल ना, ते कुणी नाही थांबवू शकत. Listen, people. ऐका, Who was running? कोण धावत होतं, Who was running like a fugitive? कोण पळत होतं भटक्यासारखं? King David? दावीद राजा. Not David. दावीद नाही, दावीद King राजा. David. दावीद नाही, दावीद राजा. फरक आहे. King David was running. दावीद राजा पळत होता, But even in his running, he was a king. पण भटक्यासारखा पळत असताना सुद्धा Remember त्या that. पळण्यातही दावीद राजाच होता. Even in your persecution, you are a king. तुमच्या छळांमध्ये पण तुम्ही राजाच आहात. Even in your suffering, you are a king. तुमच्या त्रासात पण तुम्ही राजा आहात. When Jesus was crucified on the cross येशू जेव्हा मदस्त मी खेळले and dying, आणि मरत होते, the plaque on top said, तिथे वर पाटी काय होती? He is the king. तो राजा आहे, He is the king. तो राजा आहे. Even in his death, he is king. त्याच्या मृत्यूत पण तो राजा आहे. Even dying as a criminal, he is king. आणि गुन्हेगारासारखा मेला पण तो राजा आहे. God has made us priests and kings forever. देवाने आपल्याला कायमचा याजक आणि राजा केलेला आहे. Even in your persecution, even in your poverty, you are a king and queen. तुमच्या छळांमध्ये सुद्धा, तुमच्या दारिद्र्यात सुद्धा तुम्ही राजा आणि राणी आहात. Because God's purpose will prevail. कारण देवाचा जो संकल्प तुझ्या जीवनासाठी आहे तो टिकणार, तो घडणार. Praise God. देवाला धन्यवाद. Proverbs 19:21. नीतिसूत्र 19 आणि त्यातलं 21 वचन. We may make a lot of plans, but the Lord will do what He has decided. हालेलुया. नीतिसूत्र 19-21 वचन सांगत आहे, मनुष्याच्या मनात पुष्कळ कल्पना असतात, परंतु यहोवाचाच संकल्प तोच ठरतो. In other words, दुसऱ्या शब्दात, Saul may make a lot of plans, शौल अनेक योजना करेल, but the Lord Jesus Christ will do what He has decided. पण प्रभू येशू ख्रिस्त मात्र त्याने जे ठरवलंय तेच करणार. Amen. शौल भले काही म्हणो, हम ऐसा करेंगे, मैं वैसा करूंगा, तू कर क्या करने का बोल, प्रभु को जो करना प्रभु तेरे से कर Praise देगा. God. तू प्रभु के हाथ में आया तो छूटेगा नहीं. Amen. Sixth point. 6वा मुद्दा, To teach Israel and future generations. इस्रायलला आणि भविष्यातल्या पिढ्यांना शिकवायला देवाने हा त्रास दाविदाला होऊ दिला. This happened that I may preach to you on this Monday. का हा छळ झाला दाविदाचा शौलाद्वारे? अशासाठी की आजच्या सोमवारी मी तुम्हा लोकांना उपदेश करावा What is right, what is wrong, and how you should live. आणि तुम्हाला सांगावं त्यातनं की काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे आणि तुम्ही जगायचं कसं. See, the story of Saul and David, शौलाची आणि दाविदाची ही जी कहाणी आहे, it served as a very powerful lesson for Israel एक सामर्थ्यवान धडा म्हणून इस्रायलसाठी ती आलेली and आहे for all believers in the whole आणि world अख्ख्या जगातल्या सगळ्या विश्वासू लोकांसाठी आली and for vineyard workers of Christ Church. आणि विनियर्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च मधल्या लोकांसाठी सुद्धा ही शिकवण आलेली आहे. It teaches us आपल्याला यातनं शिकायला that मिळतं my God is in की control. माझ्या देवाचा ताबा आहे. Even in the face of injustice, my God is in control. अन्याय जरी झाला तरी माझ्या देवाचा ताबा आहे. Amen. आमेन. Patience धीर, and trusting in God देवावर विश्वास ठेवणं are very essential अतिशय गरजेचं आहे. when you are waiting upon God. जेव्हा तुम्ही देवाचरणी वाट पाहत असता त्यावेळेला Very important. फार महत्वाचं आहे देवाचरणी वाट पाहताना धीर आणि विश्वास. Because if you want God's promises to be fulfilled in your life, कारण तुझी मनोभावे जर इच्छा असेल की देवाची अभिवचनं माझ्या जीवनात पूर्ण व्हावीत, then trusting and patience is very मग important. तुला देवावर विश्वास ठेवावा लागेल आणि धीराने जगावं लागेल. And God uses His trials
आणि देव या आलेल्या सगळ्या समस्यांना वापरतो to refine his people त्याच्या लोकांना अजून शुद्ध करायला and prepare them for greater आणि responsibilities. त्याच्या लोकांना अजून पुढे जाऊन मोठ्या जबाबदाऱ्या घ्यायला. Amen. Amen. When you are faithful in little things, तुम्ही लहान गोष्टींमध्ये जेव्हा विश्वासू राहताना God gives you additional burden. देव तुम्हाला भरीचं ओझं देतोच. The person with the 5 talents was faithful. He was given another 1 talent for him. 5 नाणी असलेला विश्वासू निघाला, इमानी निघाला, त्याला अजून देण्यात आलं. Say, हा. further responsibility. अजून पुढे त्याला जबाबदारी देण्यात आली कारण जे होतं त्यात तो विश्वासू निघाला. 7th point. 7वा मुद्दा, To foreshadow Christ's sufferings. ख्रिस्ताचे जे त्रास होणार आहेत त्याची सावली म्हणून. Amen. आमेन. Because David's persecution by Saul, काय शौलाने दाविदाचा जो काही छळ केला it shows us the sufferings of Jesus Christ. त्याच्यावरून आपल्याला येशू ख्रिस्तांचे त्रास सुद्धा दिसतात. Jesus also suffered injustice. येशूंना सुद्धा अन्यायाचा त्रास सोसावा लागला. And so as David suffered as he was going to become the king, आणि दावीद सुद्धा जसं तो राजा होणार होता परंतु त्या प्रक्रियेमध्ये त्या प्रोसेसमध्ये जसं दाविदालाही छळ सोसावा लागला, my Jesus also was persecuted on the way to becoming the king of माझ्या kings. येशूंना सुद्धा राजांचा राजा होण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमध्ये त्रास सोसावा लागलेला आहे. Before his resurrection, त्या येशूंच्या पुनरुत्थाना अगोदर he had to go through the cross. येशूंना वधस्तंभाद्वारे जावं लागलं, मरावं लागलं. Amen. आमेन. Why didn't God intervene immediately? का देवाने लगेच मध्यस्थी केली नाही? Because God's ways are higher than our ways. कारण देवाचे मार्गच आपल्या मार्गांपेक्षा उंच आहेत. God's thinking is higher than our thinking. देवाचे विचारच आपल्या विचारांपेक्षा फार उंच आहेत. आपले विचार एवढे तोटके तोटके असतात, जे- देवाचे विचार भारी आहेत. People say, लोक म्हणतात, why after 400 years Israel was delivered from Egypt? 400 वर्षानंतर पार देवाने का इस्रायली लोकांना मिस्र देशातनं बाहेर काढलं? Was their prayer alone that did that miracle? फक्त त्यांच्या प्रार्थनेमुळे हा चमत्कार झाला का? No. नाही. God had spoken to Abraham. देव अब्रामाशी बोललेला होता. 400 years you will be a stranger in the land of Egypt. 400 वर्ष मिस्र देशात तू उपरी असणार आहेस. And so before that God cannot give deliverance. तर त्याच्या अगोदर देव सुटका देऊ शकत नाही कारण देव ऑलरेडी बोललेला होता 400 वर्ष तुम्ही उपरी राहणार आहात. See, God's plan, God's writing, He will not change. तुम्ही समजून घ्या, देवाची योजना, देवाचं लिखित जे आहे ना ते देव बदलणार नाही. For us, any time is the best time. बघा आपलं कसं असतं, कुठली पण वेळ म्हणजे बेस्ट वेळ. हा. कुठल्याही वेळेला आपल्याला काही करायला वाटतंय की In आता fact, everything is best now for us. आणि आपल्यासाठी तर आत्ताची वेळ म्हणजे एकदम बेस्ट वेळ, काही करा. पैसे उद्या देणार आजच द्या ना. हो असं It's like that with us. असं असतं आपलं. उद्याच कशाला, आजच करा. Because God said कारण देव in बोलला Isaiah 55, यशया 55 मध्ये, my thoughts are higher than your thoughts. माझे विचार तुझ्या विचारांहून उंच आहेत. Now, it might seem like that आता दिसायला असं दिसेल that stopping Saul would have been the best course of action. की देवाने शौलाला थांबायला हवं होतं, म्हणजे बरोबर झालं असतं. But पण in God's written plan, देवाच्या लिखित योजनेत it was required ते गरजेचं होतं that David had to go through this period of hardship. की दावीद या सगळ्या संकटातनं गेला पाहिजे. And the reasoning was not from David, आणि तर्कवितर्क दाविदाकडनं नव्हते, it has to be from God. ते देवाकडनं असले पाहिजे. कारण सगळी देवाकडनं पाहिजे, दाविदाकडनं नाही. Amen. देवाला माहितीये देव काय करतोय. चिमटे आपल्याला बसतात, बसू देत, प्रभू को मालूम है प्रभू क्या कर रहा है. Sometimes कधी कधी He waits for our character to be refined. देवा वाट बघतो ना की आपलं चारित्र्य अजून सुधारावं, स्वभाव अजून चांगले बनावेत. Amen. आमेन. So that others can learn from us. म्हणजे बाकीच्या लोकांना आपल्याकडनं शिकता यावं, त्यासाठी आपला स्वभाव पहिला सुधारायला पाहिजे ना. And though it was painful for David and unjust for David, आणि अर्थातच दाविदाला त्याचा त्रास झाला, त्रास सोसावा लागला, भोगावा लागला, अन्याय झाला. preparation time is never a wasted time. तरी पूर्वतयारीची वेळ काही वाया गेलेली वेळ नसते. Testing time is not wasted time. परीक्षेची वेळ काही वाया गेलेली वेळ नसते बेटा. परीक्षेत देव आपल्याला तयार करतो. It is all growing time. सगळं ती वाढ यायची वेळ असते. When you are growing, जेव्हा तुम्ही वाढत these असता, things will happen. वाढत असताना या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. And through all these things, आणि या सगळ्या गोष्टींद्वारे you learn to rely on God more and more. मग तुम्ही देवावर जास्त अवलंबून राहायला शिकता. Amen. सगळं असताना शिकता येत नाही बेटा, या त्रासातनं गेल्यावरच शिकायला मिळतं. And this story reminds us आणि ही कहाणी आपल्याला आठवण करून देते that God's timing की देवाची वेळ and God's plans आणि देवाची योजना often involve trials, नेहमी त्रासांसकटच येते. but ultimately they will lead you to glory. पण सरते शेवटी ते सगळं तुला वैभवाकडे नेणार हे खरं आहे. Job 42 will come to pass in all of our आणि lives. योबाचा 42वा अध्याय आपल्या सगळ्यांच्या जीवनात घडणार हे खरं आहे. Amen. आमेन. Second point, अजून पुढचा मुद्दा,
David was fainting for his own sins. दावीद स्वतःच्या पापांसाठी सुद्धा खचलेला. Sometimes fainting comes because of our own sins. कधी कधी आपल्या स्वतःच्या पापांमुळे आपण खचून जातो की माझ्याकडनं हे पाप कसं झालं. Our foolish steps and our follies and our foolish decisions can bring fainting in our lives. मूर्खासारखी उचललेली आपली पावलं आणि आपले निर्णय कधी कधी आपल्याला खचवून टाकतात. We can faint because of our own mistakes. आणि आपल्या स्वतःच्या चुकीपायी आपण असे खचून जाऊ शकतो. Our poor decisions आपले in life. निर्णय कधी कधी फार दुबळे असतात आयुष्यात. And then we have to face many faintings आणि मग आपल्याला बऱ्याच अशा परिस्थितीतनं जावं लागतं की जिथे आपण खचलोय, where we are emotionally shattered. भावुक रीतीनं बरबाद. Amen. आमेन. कारण निर्णय चुकले. And these are the natural consequences of our actions. आणि आपण जी कृत्य करतो त्याचे नैसर्गिक परिणाम असतात. But that is followed up with guilt. पण त्याच्या मागे मग दोषी भावना पण आपल्याला सतवते की मैंने क्यों किया, क्यों किया, that shame is there. क्यों किया, लाज वाटायला लागते. That stress that comes from गडबड येतं. realizing our shortcomings. टेन्शन येतं की मी कसं चुकलो, माझ्याकडनं हे झालंच कसं पण. But such times पण अशाच वेळेला can become opportunities for growth. पण अशीच वेळ आपल्या वाढीची वेळ बनू शकते. It can become opportunities for restoration or strong relationship with God. अशीच वेळ आपल्या वाढीची संधी आणते आणि आपलं नातं देवाशी परत पुनर्वसित होण्याची संधी आणते. Such things can restore a broken communion with God. आणि अशी जी काही परिस्थिती येते ती आपलं देवाशी जो संपर्क तुटलाय, बोलाचाली तुटली आहे, ती पुनर्वसित करायला येते. I have seen मी बघितलंय. through many of our mistakes आपल्या अनेक चुकांद्वारे we have become more stronger in God. आपण प्रभूत अजून सबळ झालो, We have gone more closer to God. अजून देवाच्या जवळ आलो. Our eyes have become 4 eyes now. डोळे आता 2चे 4 झाले. Amen. घडण्या अगोदर दिसतंय हे होने वाला आहे, करना मत. Say, before that we had no eyes. त्याच्या अगोदर 2 होते तेही डोळे नव्हते. But now we have 4 eyes. आता 4 आहेत, मला 2 पुढे आणि 2 मागे आहेत. And so when we make mistakes, आणि मग आपल्याकडनं चुका झाल्या the weight of guilt, की ती दोषी भावना जी येते ना, वजन देते. it वजन can become overwhelming. ते ओझं पार आपल्याला थक्क करून टाकतं की मेरे हातचे ऐसे हुआ ही कैसे. And it gives you feelings of despair. आणि मग त्यातनं आपण एकदम नाराज होऊन जातो. And there is spiritual fainting आणि मग also. आध्यात्मिक रीतीने आपण मूर्छित होतो, म्हणजे खचून जातो. You know, David, दावीद after his sin with Bathsheba, बर्शिबेबरोबर त्याने जे पाप केलं, he was carrying that heaviness on his chest. ओझं आलं ना त्याच्या छातीवर की मैंने क्या किया. He expressed the crushing weight of guilt in his heart. आणि दोषी भावना अशी त्याला चुरडून खाऊन टाकत होती की खलास झाला He दावीद. was not confessing it to तो God. देवाला कबूल करत नव्हता. If you don't confess it to God, पण तुम्ही जर देवाला कबूल नाही केलं आपलं पाप, you will become weaker and तर तुम्ही weaker. अशक्त व्हाल. That's what David saw दाविदानी ते पाहिलं. in Psalm 32, 3 and 4. स्तोत्र 32, 3 आणि 4 मध्ये. When I kept silent, my bones wasted away through my groaning all day long. For day and night your hand was heavy on me. My strength was sapped as in the heat of summer. स्तोत्र संहिता 32, 3 आणि 4 मध्ये दावीद काय म्हणतो पहा. मी गप्प राहिलो तेव्हा सारा दिवस माझ्या ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली. कारण दिवसा आणि रात्री तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकून जाते तसे माझे ओलेपण पालटून गेले. See, why God's hand was heavy upon him means का God देवाचा- was trying to open his heart to repent. देवाचा हात त्याच्यावर भारी होता म्हणजे काय. देव त्याचं हृदय उघडायचा प्रयत्न करत होता की तुझ्याकडनं पाप झालंय, Yes. पण पश्चाताप कर माझ्या समोर. See, and he was praying to God, but he never repented. आणि तो देवाला प्रार्थना करत सुद्धा होता, पण त्याने पश्चाताप केला नाही. He prayed, but he did not confess or talk about his sins. त्याने प्रार्थना केली पण स्वतःच्या पापाविषयी बोललाच नाही की देव बाप्पा माझ्याकडनं असं असं पाप झालंय, मला क्षमा कर. And so he is saying, तर तो म्हणतो that made me more miserable and weaker. त्याच्यामुळे माझी अवस्था अजूनच भयानक झाली, मी अजून अशक्त झालो. Amen. Amen. My strength was sapped, he's saying. आणि माझी शक्ती निघून गेली. He's saying my inner life dried up. तो म्हणतो माझं आतलं जीवन सुकून गेलं. Like a barren land which has no water. वान जमीन जी पाण्याविनाची असते तसं माझं जीवन झालं. And he says, finally I admitted my sins. आणि तो म्हणतो सरते शेवटी माझं पाप मी तुला कबूल I केलं, did not hide it. मी लपवलं नाही. See, in verse 5 he says, 5व्या वचनात लिहिलंय I त्याने, will confess to the Lord. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. See, I said to myself, I will confess them to the Lord. मी माझ्या स्वतःला म्हणालो मी माझे पाप देवाला कबूल करीन And you forgave me. आणि तू मला क्षमा केली. All my guilt is gone. माझा सगळा माझी सगळी दोषी भावना गेली. Say, God forgave him. देवाने त्याला क्षमा केली. 1 John 1:9. 1 योहान 1:9. If If you you confess confess your our sins, sins, he is faithful and just. To forgive He us. will forgive you from all your sins and I will mean, purify you why from all we your are so righteousness. afraid to confess when God is ready to forgive? का तुम्ही नाही कबूल करून टाकत? जेव्हा देव क्षमा करायला तयार आहे
तेव्हा त्याला पाप कबूल करून टाका. Now, it's not just fainting, आता फक्त मूर्छित होणं, खचणं नाही, but there are bad results by our wrong decisions and by our sins. पण आपली पाप जी होतात आपल्याकडनं आणि चुकीचे निर्णय जे आपण घेतो त्याच्यापायी चुकीचे परिणाम होतात. You know, our mistakes at times cost us with a broken relationship, कधी कधी आपल्याकडनं झालेल्या चुका आपल्याला महाग पडतात, त्यात आपली नाती तुटतात, financial hardships, आर्थिक अडचणी येतात, or loss of trust. नाहीतर नुकसान होतं, विश्वासघात झाल्यासारखा होतो. And these consequences can leave us feeling weak. आणि हे परिणाम आपल्याला अशक्त, कमजोर, दुबळं करून टाकतात. And sometimes we are unable to cope the situation. आणि कधी कधी आपल्याला हे डील नाही करताय, वी कॅनॉट डील विथ इट, नाही जमत ते हाताळायला. Look at the family of David. दाविदाचा परिवार बघा, It was torn apart. तुटला म्हणजे फुटलाच. After his sins, the family was torn apart. दाविदाच्या पापामुळे, त्या पापानंतर त्याचा परिवार तुटला. There was rebellion at home. बंडखोरपणा त्याच्या घरात आला, There was betrayal at home त्याच्या घरामध्ये धोका आला, दगा आला, because of his sins. त्याच्या पापामुळे. See, sin always pays. पाप नेहमी हे सगळं घेऊन येतं, पापाची किंमत मोजावी लागते. And so he had deep sorrow. मग दाविदाला फार दुःख झालं. If you read in 2 Samuel 12 chapter 2 शमूएल 12वा अध्याय तुम्ही जर वाचला and 2 Samuel 18:33, आणि 2 शमूएल 18:33 there you will get all the details. 2 शमूएल 12वा अध्याय आणि 2 शमूएल 18:33 जर वाचलं तर हा सगळा तपशील तिथे लिहिलाय. Bible says the heart is deceitful above all things. बायबल म्हणतं एक तर हृदय सगळ्यात जास्त कपटी आहे, It is desperately wicked. अगदी कपटी. सगळ्यात जास्त माणसाच्या पूर्ण देहात काही कपटी असेल तर ते माणसाचं हृदय आहे. Jeremiah 17:9. यिर्मया 17:9. See, सगळ्यात जास्त धोका देतं तुझं हृदयच, तुला धोका देतं. see, so recognizing our fallibility can sometimes be very overwhelming. आणि Also. म्हणून कधी कधी आपण पाप केलेले आहे, आपल्याकडनं चुका झालेल्या आहेत, हे जेव्हा आपण समजून घेतो ना, त्यातनं आपण एकदम थक्क होतो की बाप रे, पण मी पडलोच कसा, माझ्याकडनं या चुका झाल्याच कशा. But it also points us to the need for God's help. पण मग त्यातून आपल्याला तोही इशारा येतो की तुला आता देवाच्या मदतीची गरज आहे. Sin always breaks fellowship with God. पाप नेहमी देवाशी आपली जी सहभागिता आहे ते तोडते. It may not break relationship. नातं नाही तोडणार, See, पाप आपलं नातं नाही तोडत देवाशी. you will still remain a son. तुम्ही तरी देवाचा मुलगाच राहाल. See? पाप केल्यानंतर सुद्धा देवाचं आणि आपलं नातं तुटत नाही. आपण But तरी fellowship is broken. पण सहभागिता, बोलाचाली तुटते ना, Amen. तुटते ना. नातं आहे, ऑन पेपर आहे, पण ते बोलण्या चालण्यात संपलं ना. This connection always makes us weak. आणि मग ते बोलण्या चालण्यामध्ये सगळं संपलं की आपण अशक्त पडतो. That's why when a person lives in sin, he is always very weak. आणि म्हणून एखादा माणूस जर सारखा पापातच राहत असेल तर तुम्ही बघा तो फार अशक्त असतो. He is fainting always. सारखा तो असा खचित झालेला असतो. Because he is struggling without the sustaining power of his God on कारण his side. त्याच्या देवाचा पाठिंबा देणारा आधार त्याला नाहीये, त्यामुळे त्याचे संघर्ष चाललेले आहेत. Isn't it? त्याला समजत नाहीये. Isaiah 59:2. यशया 59:2. Your iniquities have separated you from your God. Your sins have hidden his face from you. यशया 59:2. परंतु तुमच्या अन्यायांनी तुमच्यामध्ये आणि तुमच्या देवाच्या मध्ये येऊन तुम्हाला त्याच्यापासून वेगळे केलेले आहे आणि तुमच्या पापांनी त्याचे मुख तुम्हापासून झाकलेले आहे. म्हणून देव तुमचं ऐकत नाहीये. So he confessed. त्याने कबूल केलं. The मात्र Lord forgave him. दाविदाने मात्र आपलं पाप कबूल केलं. देवाने त्याला क्षमा केली. Accept God's grace. देवाची कृपा स्वीकारा. And God's grace is sufficient to restore us. आणि देवाची कृपा आपल्याला पुनर्वसित करायला पुरेशी. No matter how far we have fallen, how low we have fallen. किती लांब आणि किती खोल जरी आपण पडलेलो असू तरी सुद्धा ती कृपा आपल्याला उचलू शकते. Trust in his mercy. त्याच्या दयेवर विश्वास ठेवा. Trust in his forgiveness. त्याच्या क्षमेवर विश्वास ठेवा. That's why David prayed. म्हणून दाविदाने प्रार्थना केली. Create in me a clean heart, O Lord. माझ्यामध्ये स्वच्छ हृदय निर्माण कर देवा. Renew a steadfast spirit Spirit in within me. me. माझ्यामध्ये एक सातत्याचा आत्मा तयार कर. See, after his sin, he wrote Psalm 51. आणि स्तोत्र 51 त्याने पाप केल्यानंतर लिहिलं की cast me not away from your presence, Yes. O Lord. Do Against not you take and your you Holy alone I Spirit have away sinned. from me. Hallelujah. So learn from the mistakes तर ज्या काही चुका तुमच्याकडनं होतात त्यातनं शिका. instead of dwelling on the guilt alone. फक्त दोषी भावना घेऊन तसेच बसू नका. Use the experience तो अनुभव, to grow in wisdom. तो आलेला अनुभव ज्ञानात वाढायला वापरा. Use that experience to make better choices in the तो future. आलेला अनुभव आयुष्यामध्ये चांगले निर्णय अजून घ्यायला वापरा.
See? भले आता चूक झाली, पुढे आपण शिकून चांगले निर्णय घेऊ. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Proverbs 24 verse 16, नीती सूत्र 24:16, for though the righteous fall 7 times, they will rise again. नीतिमान जरी 7 वेळेला पडला तरी तो परत उभा राहील. So seek reconciliation, तर तुम्ही देवाशी समेट करा, परत seek restoration देवाकडनं परत पुनर्वसितपणा मागा, wherever possible. जिथे कुठे शक्य आहे तिथे, Make amends for your mistake जिथे कुठे तुम्हाला जमेल तिथे आपल्या चुका सुधरवा and seek to restore broken relationships. आणि तुटलेलं नातं परत जोडा. That's what Jesus said. येशू असंच बोलले, Before giving me the gift in the altar, मला वेदीवर तुम्ही दान घेऊन येताय, ते दान देण्या अगोदर, go and reconcile with your brother. वेदीवर तुम्ही अर्पण चढवायच्या अगोदर आपल्या भावा बहिणींकडे जा आणि समेट करा, मग या. Amen. Rely on God's strength. देवाच्या शक्तीवर अवलंबून राहा. Even when we feel like fainting, जेव्हा केव्हा आपल्याला असंही वाटत असेल की नाही आता मी पडणार, मी आता बेशुद्ध होणार, मी आता खलास झालो, तरी God's strength is there to renew our weakness and make देवाची it strong. शक्ती आहे आपल्याला आपल्या अशक्तपणाला काढून आपल्याला नवीन शक्ती द्यायला. Isaiah 40, we all know 29 to यशा 31. 40, 29 ते 31 आपल्याला सगळ्यांना ठाऊक He असेल. gives power to the weak. तो अशक्तांना शक्ती देतो, He gives power to the faint. तो बेशुद्ध होणाऱ्यांना सामर्थ्य देतो, And to him who has no might, he increases strength. आणि ज्याच्याकडे बळ नाही त्याची ताकद तो वाढवतो. See? आमेन, आमेन. Fainting because of our mistakes, आपल्या चुकांमुळे जर आपण खचायला लागलो, it's a natural response to realizing our natural frailty, our weakness. तर ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते की नैसर्गिक रीतीनं आपण किती दुबळे आणि अशक्त आहोत. But we need to also realize पण आपल्याला हेही कळलं पाहिजे, there is a consequence of every sin. प्रत्येक पापाचा एक परिणाम होतो. In heaven we will be forgiven. स्वर्गात आपल्याला क्षमा होईल, On the earth we have to pay it. पण भूतलावर त्या पापाची किंमत मोजावी लागेल, See? कुठे ना कुठे. Just imagine you got married to a second woman कल्पना करा, तुमचं पहिलं लग्न झालं होतं, पण तुम्ही परत दुसऱ्या मुलीशी लग्न केलं and said, Lord, I'm sorry, Lord. आणि मग म्हणाला की प्रभू मला माफ कर. It doesn't mean that the second woman with her children will vanish in thin air. याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रभूला माफी मागितली, मग आता दुसरी बायको तिच्या मुलांबरोबर कुठेतरी हवेमध्ये विरघळणार, असं होत नाही. They will still be there. तो दुसरा संसार असणार आहे You will be still seeing them. आणि तू त्यांनाही भेटणार आहेस. The second wife will still be fighting with you दुसरी बायको तरी तुझ्याशी भांडणार आहे, तोही and claiming her गाड्या rights. आणि ती तिचे हक्क मारणार आहे. तू 2 थाटले ना, आता 2 गाडे तू चालव. देवाने क्षमा केलेली आहे, मग गाडे चालवायला लागतील. Are you getting जे it? मी म्हणतोय ना, पाप आपल्याकडनं झालं तर देव क्षमा करतो आपण माफी मागितल्यावर, पण त्याचे परिणाम जे काही असतात ते थोडे भोगावे तर लागतात. But still these moments do not have to define us. तरी सुद्धा त्या सगळ्या क्षणांमधून आपली व्याख्या ठरत नाही की मी कोण आहे. By turning to God in repentance, मी देवाकडे जर पश्चातापाने वळलो accepting His grace, आणि देवाची कृपा जर मी स्वीकारली and learning from our failures, आणि स्वतःच्या अपयशातनं जर मी शिकून घेतली, we can rise stronger. तर आपण अजून शक्तिमान रीतीनं वर येऊ शकतो. Because all things will work out together for good for those who love God. कारण ज्यांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या जीवनात सरते शेवटी सगळं चांगल्याकडे होणार आहे. Even for David. दाविदाच्या जीवनात सुद्धा Nathan said, God has forgiven you, David. नाथान म्हणाला दाविदाला की दाविदा, देवाने तुला क्षमा केली आहे. But yet he was paying the price. पण तरी दाविदाला जे काही त्यानं पाप केलेलं त्याचे भोग भोगावे लागले. That किंमत one मोजा- incident एक घटना जी झाली, almost cost David his life. एक पापाची घटना जी दाविदाकडनं झाली, त्याला जवळजवळ आयुष्यभर त्या पापाची किंमत मोजावी लागली. I don't know which day that cursed day was. He looked at Bathsheba. मला माहित नाही तो कुठला सगळा तो असा शापित दिवस आला की जिथं त्याने त्या बत्शेबेकडे पाहिलं, Where kings have to go for war, he was sitting at home. की जिथं राजांनी युद्धाला जायला हवं तर हा राजा घरात महालात बसला. Sometimes कधी कधी when we have to go to church, we are not in church at the double place. चर्चला जेव्हा आपल्याला जायचं असतं तेव्हा आपण चर्चला येत नाही आणि मग तिथे सैतान घुसतो. And his role आणि- in the husband Uriah's death. आणि त्याची जी भूमिका ठरली, तिचा जो नवरा युरिया याला ठार See, मारला, he had to kill her to get her. तिला मिळवायला, दाविदानं तिला मिळवायला त्याला तिचा नवरा ठार मारायला लावला. And so Nathan said, मग नाथान म्हणाला, the prophet, he said, God has forgiven you. संदेशा नाथान दाविदाकडे आला, त्याला म्हणाला की दाविदा बघ, देवानी तुला क्षमा केली आहे, But from today, पण आजपासून there shall be strife in your home. तुझ्या घरात संघर्ष सुरू होणार, झगडा सुरू होणार, बिकॉज व्हॉट यू डिड इज नॉट डन. See, It because should not he be. arranged the death of Uriah. कारण त्याने युरियाचं मरण योजलं की हिच्या नवऱ्याला आता मी कसं ठार मारू. Because he want to have
him killed as a cover-up for Bathsheba's pregnancy. कारण की बत्शेबाची जी काही गर्भधारणा झाली त्याला कव्हर अप करायला, ते झाकायला आता दाविदाला तिचा नवरा ठार मारायला लागला. Are you getting me? कळतंय So ना मी काय म्हणतोय? he can say म्हणजे तो असं म्हणू शकेल he was the cause for her pregnancy, but now he died. Whom will you ask? तोच त्याच्याद्वारेच तिला गर्भधारणा झाली आहे, पण आता तो मेला आहे, तर तुम्ही कोणाला विचारपूस करणार? But actually, David was the cause for her पण pregnancy. दाविदाला स्वतःला माहित होतं ना की तिला गर्भधारणा माझ्यापासून झाली आहे. But if that fellow is alive, he will say, I had nothing to do with पण this तिचा pregnancy. नवरा जर जिवंत सोडला तर तो तर म्हणेल की हे माझ्याकडनं नाही झालेलं, But to kill him is better. मग त्याला ठार मारणंच बरं आहे असं दावीद बोलला. दावीद See, I mean, King David we are talking about. दावीद राजा त्याच्याविषयी बोलतो आपण, But you know, you cannot blame him completely. पण आपण त्याला संपूर्णतः दोषी पण धरू नाही He was शकत. living under the law. तो नियमशास्त्राखाली राहत He didn't होता. have the Holy Spirit like you and I have inside us. तुमच्या आमच्याकडे जो पवित्र आत्मा आत राहायला आला आहे तो दाविदाकडे नव्हता. And so there was lot of revolt at his home. आणि मग त्याच्या घरामध्ये फार सगळे त्रास सुरू झाले. And so he was fainting most of the time. मग जास्तीत जास्त वेळेला तो खचलेलाच असायचा, कारण की त्या घटनेमुळे त्याच्या घरात सगळा प्रॉब्लेम झाला. And so you can see all his writings in the Psalms, how painful it was. होणारच ना. आणि मग तुम्ही बघता स्तोत्र संहितेत प्रत्येक स्तोत्रात किती त्याचे सगळे दुःखद असे शब्द आणि कहाणी बाहेर येते. And so he wrote त्याने लिहिलं मग in 2 Samuel 23:5. 2 शमूएल 23:5 मध्ये, Although my house is not so with God, yet he has made with me an everlasting covenant, ordered in all things and sure, for this is all my salvation and all my desire, although he made it not to grow. 2 शमूएल 23 अध्याय 5. म्हणून तर दावीद म्हणाला, देवाजवळ माझे घर खरोखर असे नाहीये, तरी त्याने सर्व गोष्टींमध्ये व्यवस्थित व निश्चित असा सर्व काळचा करार माझ्याशी केला आहे. हे जरी तो वाढवीत नाही तरी ते माझे संपूर्ण तारण आणि माझी संपूर्ण आवड आहे. Praise God. आमेन. Third point. तिसरा मुद्दा, David was fainting because of his own pride. दावीद खचत होता कारण त्याचा स्वतःचा जो गर्व होता ना, त्या गर्वापायी. You know, in 2 Samuel 24, 2 शमूएल 24 अध्याय, his army was increasing. त्याचं सैन्य वाढायला लागलं. And so he ordered a census of Israel's fighting men. मग त्याने असं फरमान काढलं की इस्रायलचे जे योद्धे आहेत, बलवान वीर आहेत, ते मोजा. Count all of them, how many I have. त्यांना सगळ्यांना मोजा, किती माझ्याकडे बलवान वीर आहेत. But Bible says it is the devil instigated him to count, पण बायबल म्हणतं सैतानाने त्याला उस्कवलं होतं ती संख्या मोजायला, so that he will have pride in की him. त्याच्यामध्ये गर्व यावा की देखा मेरे लोग, देखा मेरे लोग. When you see people counting their money every morning, afternoon, evening, they are trusting on that money. रोज सकाळ दुपार संध्याकाळ काही लोकांना जर तुम्ही पैसा मोजताना पाहिलं ना, तर समजायचं यांचा विश्वास पैशावर जास्त आहे, देवावर नाही. And so God had to send a plague, मग देवाला पीडा पाठवावी लागली and 70,000 people died. आणि 70,000 लोक मेले. David begged, दाविदाने मग भीक मागितली देवाला Lord, की प्रभू spare them all. It was I who had sinned against you. सगळ्यांना सोडव, वाचव, कारण की मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Amen. आमेन. He said, I have sinned. दावीद म्हणाला माझ्याकडनं तुझ्या विरुद्ध पाप झालंय If you देवा. read in 2 Samuel 24:17, 2 शमूएल 24:17 वाचलं तर कळेल. I, the shepherd, have done wrong. मी जो मेंढपाळ, मी चुकीचं काम केलंय. These are just sheep. ही फक्त मेंढर आहेत दे बाप्पा. What have they done? त्यांनी काय केलंय Let your प्रभू? hand fall on me and my मी family. तुला विनंती करतो, तुझा हात माझ्या विरुद्ध आणि माझ्या बापाच्या घराण्याविरुद्ध येऊ दे, पण ह्यांना सोड. Why did God allow David to faint spiritually? का देवाने दाविदाला आध्यात्मिक रीतीनं खचून जायची परवानगी दिली? To teach David humility, दाविदाला नम्रता शिकवायला, dependence on God. देवावरचं अवलंबन. काही लोकांमध्ये स्वावलंबन फार असतं. Yes. नकोय, स्वतःवर एवढं अवलंबून राहू नको. शेवटी देव हा लागतोच, देवावर अवलंबून राहा. Amen. किती शिका, काही करा, देव लागतोच. फिनिश्ड. And so David's life teaches us तर दाविदाचं जीवन आपल्याला शिकवतं that no failure is beyond the reach of God's forgiveness. की कुठलंही अपयश जरी आलं, पाप जरी झालं, चूक जरी झाली, तरी देव क्षमा करतो. देवाच्या क्षमेपलीकडे नाही येते When we trust on Him, जर देवावर आपण विश्वास ठेवला तर, when we turn to Him with a आणि repentant heart. देवाकडे पश्चातापी हृदय घेऊन आपण वळलो तर. And so David's trials were shaping him every तर day. या सगळ्या समस्या आणि त्रास जे दाविदाच्या जीवनात आले ना, ते दर दिवसाला त्याला घडवत गेले, त्याला आकार देत गेले. The beauty of David was he was constantly ready to change. आणि दाविदातलं सौंदर्य हे होतं की दावीद कधी नसते हट्ट नाही करायचा. Yes. दावीद बदलायला तयार असायचा की यस आय एम रेडी,
आय एम रेडी, आय चेंज. When a person is ready to change, आणि जेव्हा माणूस बदलायला तयार असतो ना, God is immediately ready to forgive and He takes care of that person. देव त्याला क्षमा करायला पण पटकन येतो आणि त्याला सांभाळतो सुद्धा, कारण देव बघतो हा बदलायला तयार आहे. In Psalm 18:17, David said, स्तोत्र संहिता 18 त्यातल्या 17व्या वचनात दावीद म्हणाला, He delivered me from my strong enemy, from those who hated me, for they were too strong for me. स्तोत्र संहिता 18वा अध्याय 17 वचन दावीद म्हणतो, माझ्या बलवान वैऱ्यांपासून आणि माझा द्वेष करणाऱ्यांपासून देवाने मला सोडवले. ते माझ्याहून फार बलवान होते, Say that. पण They were मला stronger than देवाने, me. ते माझ्याहून फार बलवान होते पण देवाने मला सोडवले. Did you see that? बघा, So David was surrounded by enemies तर दाविदाच्या अवतीभोवती शत्रू होते, because he had a divine calling. कारण की दाविदावर दैवी कॉलिंग होतं. Though he had flaws, आणि जरी दाविदात चुका होत्या नाही असं he नाही, had a divine calling. पण एक दैवी कॉलिंग घेऊन तो फिरत होता ना. And despite these challenges, आणि मग ही आव्हानं जरी आली David used to repeatedly turn to God तरी दावी सारखं सारखं देवाकडे परत यायचा, सारखं for सारखं strength, देवाकडे for परत deliverance, यायचा, for repentance. शक्तीसाठी, सुटकेसाठी, पश्चातापासाठी सारखं सारखं My trust देवाकडे is in परत. you, O God. माझा विश्वास तुझ्यावर आहे दे बाप्पा, मी तुला नाही सोडणार दे बाप्पा. So his life serves as a testament to each one of us तर दाविदाचं जीवन आपल्या सगळ्यांसाठी एक साक्ष आहे that we need to persevere in faith in the midst of our की trials and आपल्या testings सगळ्या and temptations. समस्यांमध्ये, मोहांमध्ये, परीक्षांमध्ये, संकटांमध्ये आपण सुद्धा चिकाटीनं देवामागे चालायचं. See, the fainting is not the end of it all. खचून जाणं म्हणजे अंत नाहीये, It's a pause in your life. ते एक तुम्ही त्यावेळेला थोडासा पॉज केलाय. It also reminds us आपल्याला त्यातनं आठवण होते, that we people are limited people. त्यातनं आपल्याला आठवण सुद्धा होते की आपण मर्यादित माणसे बाबा, आपल्याकडे सगळी शक्ती नाही. It reminds us that we have a sinful nature आणि in us. त्यातनं आपल्याला ही पण आठवण होते की दुसऱ्यांचं काय, मी पण पापी आहे. That there are many things that we cannot do. आणि अनेक गोष्टी आपल्याला करता येणार नाहीयेत हे पण आपल्याला तेव्हाच कळतं. Moments of weakness helps us to know अशक्तपणाचे क्षण जे माणसाच्या जीवनात येतात ते त्याला हे शिकून घ्यायला मदत करतात to err is human. की चूक करणं मानवी स्वभाव आहे, But they also give us an opportunity पण त्या चुका आपल्याला एक संधी देतात to rely on the strength of God which is much, much greater than our देवाच्या strength. शक्तीवर अवलंबून राहायला, जी शक्ती आपल्याहून फार मोठी आहे. So when you feel like fainting, तर जेव्हा केव्हा तुम्हा लोकांना पण असं बेशुद्ध झाल्यासारखं, खचून गेल्यासारखं वाटेल, hold on faith, विश्वासाला धरून राहा. because it is faith that will keep you standing when others are falling. कारण विश्वासच तुम्हाला उभं ठेवेल जेव्हा बाकी सगळं काही पडत असेल तेव्हा. In the midst of all the people falling, you will stand. सगळी माणसं पडत असताना तुम्ही मात्र उभे राहाल. Trust in God, देवावर विश्वास ठेवा, trust in His promises देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवा to carry you through, की देवाने तुम्हाला पार न्यावं. because strength comes from struggles. कारण ताकद आणि शक्ती संघर्षातून जाऊनच येते, Amen. त्याच्याशिवाय नाही. And just like fainting shows a temporary weakness, आणि बेशुद्ध होणं, खचून जाणं आपल्यातला तात्पुरता अशक्तपणा जरी दाखवतं, it also reveals to us तरी त्यातनं आपल्याला हेही प्रगट होतं where and which area we need to grow stronger. कुठल्या भागात आपण अजून जास्त बलवान व्हायला पाहिजे हेही देव आपल्याला सांगतो, That can build resilience in all of us. की ज्यातून आपल्या सगळ्यांमध्ये ती चिकाटी आणि तत्परता निर्माण होईल. God is always there देव तर नेहमीच आहे to make the weak-hearted strong-hearted. अशक्त हृदयांना सशक्त हृदयाचं करायला देव नेहमीच आहे. God doesn't abandon us when we faint. देव काय आपल्याला सोडत नाही आपण असे मूर्छित झालो तर. He will lift us up. देव आपल्याला उचलणार, ठरलेलं आहे. Jesus said, when your donkey falls in a pit, will you not lift it up? येशू म्हणाले ना, तुझं गाढव खड्ड्यात पडलं तर त्याला तू उचलायला नाही जाणार. And so when we are feeling weak or overwhelmed, तर आपल्याला सुद्धा जेव्हा असं थक्क झाल्यासारखं होतं आणि आपण सुद्धा जेव्हा अशक्त पडतो, doesn't mean you have failed. याचा अर्थ असा नाही की तू अपयशी झालायस. It's a chance to take rest एक विसावा घ्यायची ती संधी आहे. and reflect on what we did रिलॅक्स आणि जे काही आपण केलंय त्याच्यावर मनन करा and start afresh with God. आणि देवाबरोबर ताजी सुरुवात करा. And now start with a greater आणि determination. आता अजून एक मोठा दृढ निश्चय घेऊन सुरुवात करा Amen. की आता परत मी हार मानणार नाही, Praise God. मी मागे वळून बघणार नाही, झालं ते झालं, पडलो धडलो सगळं झालं, Whatever आता has happened. जे काही झालं झालं. So there are many reasons why man faints. अनेक कारण असतात ज्या कारणांपायी मनुष्य बेशुद्ध होतो, मूर्छित होतो. But Jesus said, पण येशू म्हणाले, my grace is sufficient माझी for कृपा you. तुम्हाला पुरेशी आहे, For my power is made strong and perfect in your weakness. कारण माझं सामर्थ्य तुमच्या अशक्तपणामध्ये बलवान आणि परिपूर्ण होतं. And it is only during the fainting moments आणि त्या खचून आपण जे जातो त्या क्षणांमध्ये that allows God's power to shine
in our lives. खचून गेलेल्या क्षणांमध्ये देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनात अजून जास्त चमकतं. Fainting forces a person to look to God. खचून जायची अवस्था माणसाला देवाकडे बघायची बळजबरी करते. Amen. की आता तरी देवाकडे बघ. And so weakness reduces us to depend on God entirely. आणि अशक्तपणा आता आपल्याला देवावर संपूर्णपणे अवलंबून राहायला शिकवतो. की माझ्याच्याने होणारच नाहीये. The strongest people सगळ्यात बलवान माणसं are those who once upon a time felt weak. तीच असतात जी एकेकाळी अशक्त पडली होती. ओ Amen. हालेलुया. Praise God. आमेन. देवाला धन्यवाद. सगळ्यात सशक्त माणसं बलवान माणसं तीच असतात जी एकेकाळी आपल्या जीवनात अशक्त पडलेली होती. Yes. Thank you, Jesus. Thank you, Jesus. No matter what is going in your life, don't lose hope. God still loves you. काही जरी तुमच्या जीवनात चाललेलं असलं तरी आशा सोडू नका. देवाचं अजूनही तुमच्यावर प्रेम आहे. He loves a person who is fallen down. He loves a person who is standing up. जो व्यक्ती उभा आहे त्याच्यावरही देवाचं प्रेम आहे. जो व्यक्ती पडलाय त्याच्यावर सुद्धा देवाचं प्रेम आहे. Because we are his children. का आपण सगळीच देवाची मुलं आहोत. He cannot leave us. देव आपल्याला सोडू नाही शकत. A prodigal may leave, but the father will not. उधळा मुलगा सोडून जाईल, बाप नाही सोडत कधी. बाप नहीं छोड़ता कभी बेटा. He is the father. वो बाप है. Many times people use this story अनेक for वेळा unbelievers. अनेक वेळा माणसं मात्र ही जी कहाणी आहे उधळ्या मुलाची ती अविश्वासू लोकांसाठी वापरतात. But if we use it for unbelievers, where is the savior there? पण मग अविश्वासू लोकांसाठी आपण ही कहाणी वापरली तर तिथे तारणारा कुठे आहे? ते अविश्वासू आहेत. It speaks about our relationship. आपलं जे नातं आहे ना त्याविषयी ते बोलत आहे. Believers more so. विश्वासू लोक, बिलीवर लोक, त्यांच्यासाठी जास्त प्रमाणात. For unbelievers also you can share that ठीक आहे. same message. उधळ्या मुलाची कहाणी अविश्वासू लोकांना सुद्धा तुम्ही लागू पाडू शकता, पण बिलीवर लोकांसाठी ती वाढत्या प्रमाणात लागू पडते. बिकॉज वी आर सेव्ड अँड वी हॅव अ सेव्हियर. Yes. Because you don't see the savior there, you just see the father and the son. कारण तिथे आपल्याला तारणारा दिसत नाही, फक्त बाप आणि मुलगा दिसतो. Because that is the savior's role to bring us to the father. कारण तारणाऱ्याचं काम ते आहे ना की तो तारणारा आपल्याला आपल्या बापाकडे आणतो. So once the savior has pushed the prodigal towards the father's home, he is out and we are one with the father. आणि now. एकदा It's तो like that. तारणारा आपल्याला देवाच्या घराकडे घेऊन आला ढकलून की तारणारा निघून जाऊन हा बापाच्या घरात येतो. That shows त्यावर न दिसतं the father will never forget you. बाप तुला कधी विसरणार नाही. He will never forget you. बाप तुला कधी नाही विसरणार. With all your mistakes, he loves you. तुझ्या सगळ्या चुकांसकट बापाचं तुझ्यावर प्रेम आहे. But he wants you to have fellowship with him. पण बापाची इच्छा आहे की तू बापाशी बोलाचाली सोडू नको. Otherwise, we will suffer outside. नाही तर बाहेर तुला त्रास होईल. बापाशी कट्टी घेऊन बाहेर त्रासच होणार ना. Amen. बापाशी कट्टी घेतं का कोणी? So stay in the fold. तर कळपात राहा. Stay with Jesus. येशूंसोबत राहा. Stay in the church. चर्च मध्ये राहा. Stay in the believers community. विश्वासू लोकांच्या समाजात राहा. Stay बापाच्या in the घरात word. राहा. शब्दात राहा. You will go to heaven. शंदो तुम्ही स्वर्गातच जाल. आमेन. Take one small. हालेलुया. आमेन. धन्यवाद. Thank you, Jesus. आमेन. We worship. Yes. धन्यवाद.
हालेलुया. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Lord, I thank you and praise you for this. प्रभू मी तुझे आभार मानून तुझी स्तुती करतो या क्षणासाठी. Lord, प्रभू you taught us why we faint. तूच आम्हाला शिकवलं आता की आम्ही का खचून जातो. You taught us from the life of David. तू दाविदाच्या जीवनातून आम्हाला शिकवलंस How certain things brought fainting in his life. कसं काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्याला मूर्छित करून गेल्या. And we want to be away from these things. आणि आम्हाला मात्र या गोष्टींपासून लांब राहायचंय. There are certain things काही गोष्टी असतात where God is not responsible. जिथं देव जबाबदार नाहीये. We are responsible. ते सगळं आमचं केलेलं असतं, आम्हीच जबाबदार आहोत. And so thank you for revealing it to तर us. धन्यवाद आज तू आम्हाला हे प्रगट केलंस. And I pray आणि मी प्रार्थना करतो that you touch all these people's या सर्व lives. लोकांच्या जीवनाला तू स्पर्श कर That they will walk with God. की त्यांनी देवासोबत चालावं They will seek your face. आणि तुझा चेहरा शोधावा. That when trouble की comes, जेव्हा केव्हा त्रास येतात when faintings come, आणि मूर्छितपणा येतो they will run to the city of refuge. त्यांनी त्या आश्रयाच्या नगराकडे धावावं They will run to the high tower. आणि त्यांनी त्या उंच बुरुजाकडे The धावावं. name of the Lord is a strong tower. प्रभू येशूचं नाव एक उंच बुरुज The आहे. righteous run to it and are safe. नीतिमान त्याकडे धावतात आणि सुरक्षित राहतात. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Bless everyone, O God, आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. and remove them from all their turmoil. त्यांच्या सगळ्या त्रासातनं गदारोळातनं त्यांना बाहेर काढ. As they are going through the आणि trials, जसं ते संकटातनं त्रासातनं जातायत I know you are polishing them. शुक्र मला माहिती आहे तू त्यांना पॉलिश You करतोय. are polishing them. तू त्यांना पॉलिश You करतोय. are making them shine. तू त्यांना चमकवतोय. You are developing the तू character. त्यांचं चारित्र्य सुधरवतोय. And you are about to bring Job 42 in their lives. आणि योग 42वा अध्याय तू त्यांच्या जीवनात आता आणणारच आहे. Job 42:10 is going to happen in their योग lives. 42:10 त्यांच्या जीवनात घडणार आहे. They are on the threshold of a blessing. ते आशीर्वादाच्या उंबरठ्यावर They आहेत. are on the threshold of ते deliverance. सुटकेच्या उंबरठ्यावर आहेत. And it's going to happen. आणि असं घडणार आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Thank you, Master. धन्यवाद स्वामी राजा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.